कराड मसूर येथील पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी आरफळ कालव्यातून 18 मार्च रोजी पाणी सोडणार. जिल्हाधिकारी जितेंद्र भोई यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. तर पाणी न सोडल्यास 18 तारखेनंतर करणार आंदोलन, शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार, कराड. मसूरच्या पूर्व भागाला पाणी मिळावं, आरफळ म्हणजे कनेरचं पाणी सुटलं तरच आणि ताळीचं पाणी सुटलं तरच आमच्या मसूर भागाला किंवा सांगली जिल्ह्याला पाणी जातं. आणि हे पाणी मिळायकरता पहिल्यापासून आम्ही संघर्ष केला आणि इथून पुढे त्या संघर्ष करायची तयारी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवली. आज आता जिल्हाधिकाऱ्यांनी 18ला आम्हाला सांगितले पाणी सोडतो म्हणून. जर 18ला पाणी नाही सोडलं तर 19ला जरी आचारसंहिता लागली तरी आम्ही 19 किंवा 20 तारखेला 19 तारखेलाच त्या ठिकाणी मसूरच्या चौकात मागं जसं आंदोलन केलं तसंच आंदोलन या ठिकाणी करायची तयारी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेली. शेवटला आज आमच्या जनावरांची इतकी अवस्था वाईट झाली की त्या ठिकाणी पाणीसुद्धा नाही आणि त्या जनावरांना चारा जर उत्पन्न करायचा तरी त्या ठिकाणी आम्हाला पाणी नसल्यामुळं आमची शेतकऱ्याची जनावरं कुठं सोडायचा हा मोठा प्रश्न आलेला आहे. विशेषतः गायकवाडवाडी असेल, पारळी असेल, हेळगाव असेल, घोलबवाडी असेल किंवा करोडी वाघिणी बसून त्या वाघिणी भागात सुद्धा पाणी आलं तरच या ठिकाणी आम्हाला पाणी मिळणार आहे. आणि विशेषतः हनबरवाडी, अंतवडी हा जर पाट चालू झाला किंवा पंप चालू झाले तरच त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळणार आहे. आणि त्या हिशोबातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं आहे ते 18 तारखेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडतो म्हणून सांगितलं. त्यातून काय राजकीय अडचण आली तरी त्यामुळे आता मग सांगितल्याप्रमाणे शेतकरी संघर्ष करायला तयार आहेत. इथून पुढच्याही काळात हा संघर्ष आमचा चालू राहणार. कराड उत्तरमधील सर्व शेतकरी आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली होती आणि पाण्याचा प्रश्न निकट अगदी अतिशय तीव्र आहे. त्याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना पाणी सोडण्याबाबत आम्ही कणेर आणि तारळी याच्यातील पाणी सोडण्यासंदर्भात आम्ही विनंती केल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली आणि साधारणपणे 18 ते 19 तारखेपर्यंत तारळीचं पाणी आम्हाला दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं. शेतकरी विरोधी या शासनानं या कराड उत्तरमधील पूर्व भागातील सर्व शेतकऱ्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्यावर फार मोठी त्या ठिकाणी पाण्याविना शेतीचं व जनावरांचं पिण्याच्या पाण्याचं फार मोठा हालापेष्टा सहन करावा लागत आहे. आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या नियोजनामुळं आज या ठिकाणी संपूर्ण वस्तुस्थिती माननीय कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी मांडली आणि एक लेखी स्वरूपाचं निवेदन त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं. या संपूर्ण हनबरवाडी, धनगरवाडी असेल, अनेक विविध शासनाच्या योजना असतील, या योजनेला रोटेशन पद्धतीनं मे पर्यंत व्यवस्थित पाणी त्या ठिकाणी सोडलं जावं आणि अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं जावं. अन्यथा 18 तारखेपर्यंत पाणी जर सोडलं नाही तर 19 तारखेला सर्व शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन तीव्र पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी मसूरच्या चौकात छेडावं लागेल असा इशारा त्या ठिकाणी निवेदनाद्वारे देण्यात आला. कलेक्टरांनी त्या ठिकाणी तात्काळपर्यंत दखल घेत सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित केलं. पाठीमागनं नरेश मानेनं मला विचारलं की तुम्ही ते रोटेशनचा शब्द बांधून घ्या. मी सांगितलं साहेब, शेतकरी विचारतात रोटेशनचं काय. कलेक्टर साहेबांनी सांगितलं मे पर्यंत रोटेशन या कराड उत्तरमधल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य रीतीनं दिलेलं आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी माझी वैयक्तिक कलेक्टर म्हणून माझी राहील आणि त्यामध्ये काही चूक जर झाली तर मला निदर्शनं आणून द्या. मी तात्काळ तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. त्याच्यामुळं अतिशय सकारात्मक पद्धतीनं त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. येत्या 18 तारखेला ते त्या ठिकाणी पाणी सोडतो म्हणलेलं आहे. पण पाणी पोचायला 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी जाणार आहेत. त्याच्यामुळे 20-21 तारखेपर्यंत पाणी त्या ठिकाणी पोचलं जाईल. पण राज्यकर्त्यांच्या दबावाखोटी जर प्रशासनानं या कराड उत्तरमधल्या शेतकऱ्यांच्यावर जर जाणून बुजून अन्याय करायचा प्रयत्न केला तर या शासनकर्त्यांना जाब विचारण्याचं काम या कराड उत्तरमधील शेतकरी केल्याशिवाय राहणार नाहीत. हा गर्भित इशारा या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी शासनाला देऊ इच्छितो आणि माननीय कलेक्टर साहेबांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांच्या या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. साहेबांना निवेदन दिले आणि त्याच्यातून सकारात्मक भूमिका साहेबांची दिसते आहे. आदरणीय बाळासाहेब पाटलांनी हाक मारल्यानंतर हजारो शेतकरी एकत्र होत आहेत
परंतु शेतकऱ्यांचं जे हक्काचं पाणी आहे ते अडवायचं आणि शेतकऱ्यांची जिरवायची हे जे धोरण आहे ते अत्यंत निंदनीय आहे. आज रोजी अशी परिस्थिती आहे, म्हणजे शेतीच्या पाण्याचा तर प्रश्न भीषण आहेच आहे, पण जनावरांना नाही आणि माणसांना सुद्धा पाणी पिण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही आणि ही निंदनीय परिस्थिती आहे अतिशय. तर यावर ठोस उपाय नाही केला तर 18 तारखेपर्यंतच आम्ही वाट बघू. त्यानंतर मात्र निश्चितपणे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरू, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय.